गोव्यात फक्त जीवाचा गोवा करायला आणि तिथे चर्च बघायला आणि तिथे मेणबत्त्या लावायला जात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। कदंब राजांनी वसवलेले गोवा, निसर्ग संपन्न गोवा। या गोव्यात कदंब राजांनी श्रद्धेने बांधलेली अनेक मंदिरे होती। पोर्तुगीजांची पांढरी पावले गोव्याच्या भूमीला लागली आणि गोव्याचा विनाश चालू झाला। धर्मवेडे पोर्तुगीजांनी निष्पाप हिंदूवर अनेक अत्याचार केले, छळ करून धर्मांतरे घडवली। कदंब राजांनी मोठ्या हौसेने बांधलेले सप्तकोटेश्वराचे प्राचीन मंदिर होते। ख्रिश्चन आक्रमकांनी ते मंदिर पाडले, गाव वटवले आणि शंकराची पिंड एका विहिरीवर अशी ठेवली की विहिरीचे पाणी काढणाऱ्या बाटक्या स्त्रिया त्या पिंडीवर पाय ठेवून पाणी काढतील। गोव्यातील धार्मिक छळाला कंटाळून तेथील हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दाद मागितली। आपल्या धर्म बांधवांवर होणारा छळ पाहून शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली। पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले सप्तकोटेश्वराचे मंदिर महाराजांनी पुनर्निर्माण केले। शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठापना केली। तेथे तसा एक शिलालेख कोरला आणि पोर्तुगीज गव्हर्नरला दम भरला। छत्रपतींच्या पराक्रमाची, धर्मनिष्ठेची साक्ष देणारे सप्तकोटेश्वर आजही या शिलालेखासहित गोव्यात तिमकात उभे आहे। सप्तकोटेश्वराचे मंदिर त्यांना माहीत सुद्धा नसेल। गोव्यात जाल तर सप्तकोटेश्वरात जरूर जा। महाराजांनी स्वहस्ते प्रतिष्ठापना केलेल्या शिवलिंगाची पूजा करून दर्शन घ्या। ओम नमः शिवाय।